भारतीय जनता पार्टी शिवसेनाकडून नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांचा सत्कार करण्यात आला, शुभेच्छा देण्यात आल्या। 14 नगरपालिका निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी आज पालिका सभागृहात नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। त्यात पाडवी शीतल लक्ष्मण राष्ट्रवादी काँग्रेस, कर्णकार कपिल सुनील शिवसेना, माळी मोनिका सुरज शिवसेना असे 3 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। त्यापैकी कर्णकार कपिल सुनील शिवसेना यांनी आपला उपाध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। उर्वरित 2 उमेदवार अर्जासाठी हात उंचावून मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली। यात उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार पाडवी शीतल लक्ष्मण यांना 11 मतं तर दुसरी उमेदवार माळी मोनिका सुरज यांना 10 मते मिळाली। यात शीतल लक्ष्मण पाडवी राष्ट्रवादी या 1 मताने विजयी झाल्या। पाडवी शीतल यांचे सर्व नगरसेवक यांनी अभिनंदन केलं, तर स्वीकृत नगरसेवक पदी गिरीधर रामचंद्र सागर, स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी, क्षत्रिय हितेंद्र सवर सिंग, स्वीकृत नगरसेवक पदी शिवसेना यांची निवड करण्यात आली। यावेळी उपाध्यक्ष पदाचे उमेदवार शीतल पाडवी यांचा भारतीय जनता पार्टी व शिवसेना नगरसेवकांनी सत्कार केला। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्य अधिकारी विक्रम जगदाळ यांनी पार पाडली। नगरपालिका सभा संपन्न झाली। एवढं आम्ही आनंदाने काम करत होतो की काही आमच्या टीमला काही त्रास आणि आम्ही विरोधी पक्षालाही काही त्रास न देता आनंदाने काम करत होतो। काम करताना 3 वर्ष प्रशासक असल्यामुळे थोडा आता आम्हाला त्रास होत आहे आणि आम्हाला जनतेने खूप साथ दिली। मला तर जनतेचा खूप अभिमान आहे, एवढा अभिमान आहे तर असं कुठे जिल्ह्यामध्ये ह्याची जनता मिळणार नाही आपली तळोदा शहरासाठी, हे मी एक ग्वाही देते। आपली तळोदा शहर ही खूप गरीब आहे पण ती मनाने मोठी आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून मला नगराध्यक्षपदी मी उमेदवारी करत असताना मला त्यांनी शब्द दिला तर काही टेन्शन नाही घ्यायचं, तुम्ही नगराध्यक्षच बनणार। आम्हाला काही तळोदा शहरामध्ये बदल करायचा आहे तर खरंच त्यांना मानावं लागेल। त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळला आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। आज आपली तळोदा शहरात सभागृहात उपनगराध्यक्ष निवड और स्वीकृत नगरसेवक यांची निवड आपल्या शीतलताई पाडवी आणि आपले स्वीकृत नगरसेवक आपले सागरदादा आणि हितूभाऊ यांची खेळीमेळीच्या वातावरणात आणि आनंदात आपली ही निवड खूप छान सुंदर पद्धतीने निवड झाली। त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि मला जी ही नगराध्यक्ष म्हणून मला साथ दिली सगळ्या आमच्या नगरसेवकांनी, मी त्यांची ऋणी राहील। धन्यवाद। एवढे 2 शब्द बोलून आणि येथे उपस्थित नवनिर्वाचित सगळे नगरसेवक आणि तसेच माझे ज्येष्ठ नगरसेवक आणि मला बरेच सिनियर असलेले माझे अजय भैया, अनुप भैया या सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार। तसंच आज जे काही मी इथं उभे आहे तर आमचे पक्षनेते आणि सर्व तळोदा शहरवासियांचे लाडके हृदय सम्राट योगेश भाऊ चौधरी, त्याचप्रमाणे आमच्या अध्यक्षताई म्हणजेच आमच्या ताई साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व एकत्र आलोय, अशा तळोद्याच्या नगरपालिकेत अगदी लोकनियुक्त म्हणून अगदी घवघवीत यशाने यश संपादन केलेल्या भाग्यश्री ताई साहेब चौधरी, त्याचप्रमाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित दादासाहेब गोरे, तसेच यशवंत दादा पक्षप्रमुख आणि त्याचप्रमाणे पक्षप्रमुख रतन दादा, तसंच सर्वात अजून एक नाव म्हणजे मला सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे, श्रीमती प्रतिभाताई साहेब शिंदे, या सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानते की ज्यांनी ज्या व्यक्तीच्या मागे कुठल्याही प्रकारचा राजकारणी पाठिंबा नव्हता, त्याचप्रमाणे मी अगदी सर्वसाधारण महिला होती आणि सर्वसाधारण कुटुंबातून मी पुढे आलेली आहे, त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला त्यांनी जे मला पात्र समजले त्या सर्वांचे मी अगदी मनापासून आभार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माझी जनता आहे, जो माझा मतदार राजा आहे, त्यांनी जो माझ्या प्रति विश्वास दाखवला त्या विश्वासाला
जी मला सुवर्ण संधी कामाची त्यांनी दिली लोकसेवेसाठी, त्यासाठी मी पूर्णपणे त्या संधीचा उपयोग करेन अशी मी त्यांना आश्वासन देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा वडीलधारा बंधू, माझे मोठे बंधू अनिल दादा पाडवी, जे माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत राहिले आणि तसंच मला नेहमी सावलीप्रमाणे पाठिंबा देणारे माझे धनी म्हणजे डॉक्टर साहेब शैलेश पटेल यांचे मी मनापासून आभार मानते. आणि हे जे काही उभे त्याच्या पाठीमागे तुम्हा सर्वांचा मला आशीर्वाद असावा अशी मी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जे जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, अक्कलकोट अकराणी मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमशादादा पाडवी साहेब, 14 शहादा मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आदरणीय राजेशदादा पाडवी साहेब, जळगावचे आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय विजूदादा पराडके, आदरणीय जिल्हाध्यक्ष आमचे रामबाबू, जिल्हाध्यक्ष गणेशदादा पराडके, आदरणीय आमचे गट नेते अनुप भैया उदासी, शहर प्रमुख जितूभाऊ दुबे, आमचे युवक जिल्हा लोकसभा उपप्रमुख आदरणीय संदीप भैया परदेशी, तसेच आमचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी मला माझ्यावर जो स्वीकृत पदाचे जो एक सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच त्यांच्या या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही व पूर्णतः विकासासाठी आम्ही सक्रिय सर्व सोबत राहून सर्वांच्या विकासासाठी सक्रिय सोबत राहू याची ग्वाही देतो. धन्यवाद. सर्वांचे आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आभारी.